भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग हळूहळू वाढत आहे, परंतु अजूनही त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. महिला सरपंच, आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून कार्यरत आहेत, पण त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संधी पुरुषांच्या तुलनेने खूपच कमी आहेत. पारंपरिक विचारसरणी, घरगुती जबाबदाऱ्या, राजकीय पक्षांमधील संधीचा अभाव आणि समाजातील लिंगभेद यामुळे अनेक महिलांना राजकारणात सहभागी होणे कठीण जाते. काही वेळा महिलांना केवळ नामधारी नेता म्हणून पुढे आणले जाते. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. महिलांसमोर असलेल्या आव्हानांमध्ये राजकीय पक्षांतील गटबाजी, आर्थिक मर्यादा, प्रचारासाठी लागणारा वेळ आणि संसाधने यांचा अभाव प्रामुख्याने आहे. त्याचबरोबर राजकारणातील हिंसा, लैंगिक शोषण आणि अपमानजनक वागणूक यांसारख्या समस्या महिलांना राजकारणापासून दूर ठेवतात. याशिवाय समाजातील काही लोक अजूनही मानतात की महिलांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, ज्यामुळे त्यांना राजकारणात पुढे येण्यासाठी पाठिंबा मिळत नाही. महिलांच्या सहभागामुळे राजकारणाला अधिक संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा मिळतो. महिला नेत्यांकडे सहनशीलता, समस्या सोडवण्याची दृष्टी आणि जनतेशी जोडण्याची क्षमता असते. जेव्हा महिला निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि बालकल्याण यांसारख्या विषयांना अधिक प्राधान्य दिले जाते. स्त्रियांच्या नेतृत्वाखाली समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. उदाहरणार्थ, महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण आणि आरोग्य सुधारवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. महिला नेत्या इतर महिलांना प्रोत्साहन देतात आणि समाजात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या नेतृत्वामुळे महिलांना सशक्त होण्याची प्रेरणा मिळते. महिलांच्या राजकीय सहभागासाठी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात, जसे की महिलांना अधिक आरक्षण, राजकीय प्रशिक्षण, प्रचारासाठी आर्थिक मदत आणि लैंगिक समानतेसाठी जनजागरूकता. जर महिलांना राजकारणात संधी आणि पाठिंबा मिळाला तर त्या समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान देऊ शकतात. महिलांचे नेतृत्व केवळ एक प्रगतशील निर्णय नसून तो समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यावश्यक आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले महिला विश्व.